नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. ना मी आमदार ना माझ्याकडे कोणतेही मोठे पद, पण मी चंदगड विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणू शकलो. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मला मोलाची साथ लाभली. विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्याकडे मोठ्या आशेने कामे घेऊन येतात. त्यांना मी कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाही. आमदार किंवा कोणतेही मोठे पद नसताना मी कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकतो, तर मग जनतेची भविष्यात अशी साथ लाभली तर चंदगड तालुक्याच्या विकासात आपण कोठेच कमी पडणार नाही, असे मत सीएल माझा न्यूजशी बोलताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. महायुतीच्या माध्यमातून लोकसभेसाठी जो उमेदवार उभा असेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण खंबीर आहे, असे देखील ते म्हणाले. दिनांक 9 मार्च व 10 मार्च रोजी गडिंग्लज तालुक्यातील 15,85,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जरवली ते हसूर चंपू, हिळेवडी ते तेरणी, भडगाव ते बसरगे, कवळीकट्टे ते भडगाव ते नांगनूर, किनी ते बटकणगले, निलजी ते नूल ते हलकर्णी, नंदवार ते हलकर्णी, माद्याळ ते हिटणी, हासूरवाडी तसे राज्यमार्ग अशा विविध गाव जोडणाऱ्या व गावांतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष सौभाग्यवती अनिता चौगले, भाजप तालुका अध्यक्ष संतोष तेली, बसवराज ओरबाळे, शशिकांत चौगले तसेच प्रत्येक गावातील नागरिक व गडिंग्लज तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आत्ता येणारी लोकसभा जितकी महत्त्वाची आहे त्यापेक्षा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी येणारी विधानसभा देखील महत्त्वाची आहे. महायुतीचा खासदार राहिल्यानंतर आपण यापेक्षा जास्त निधी आणणार असून चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचे देखील या 2 दिवसाच्या दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले.